आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात दुपारी 1:30 पर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात एआय तंत्रज्ञानाचा वापर 120 सीसीटीव्ही कॅमेऱ्याबरोबरच ड्रोनची राहणार नजर। मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी। पुण्यातील चतुर्शृंगी शारदीय नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात। मंदिर दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी। कोल्हापुरात सुजय विखे पाटील यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतले। राज्यात सर्वांना सुख शांती आणि आरोग्यदायी जीवन लाभो, देवीकडे घातलं साकडं। अकोल्यातील काटेपूर्णा येथील चंडिका देवी नवरात्र उत्सवाला सुरुवात। या पुरातन मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। दर्शनासाठी पावसातही भाविकांच्या लांबच लांब रांगा। सिंधुदुर्गच्या कणकवलीत तरुणाने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुळशीच्या पानांवर देवीची 9 चित्र साकारली। एक चित्र काढायला ओंकारला 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागला। आज नवरात्रोत्सवाची पहिली माळ। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी। नांदेडच्या माहूर गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात। माहूर गडावर राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल। 9 दिवस माहूर गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल। रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात। नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दांडियांचं देखील आयोजन। यवतमाळमध्ये आसेगाव देवी येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आई जगदंबेच्या चरणी भाविकांची गर्दी। सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गा माता दौडीला आजपासून सुरुवात। पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत दौडीला सुरुवात। पहिल्याच दिवशी दौडीमध्ये धारकरी आणि हजारो युवकांचा सहभाग। चंद्रपूरमध्ये देवी महाकालीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा आजपासून प्रारंभ। घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवी भक्त सहभागी। रत्नागिरी शहरात नवरात्र उत्सवाची धूम। नवरात्रीनिमित्त रत्नागिरीमध्ये दुर्गा माता दौंडाचं आयोजन तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम। घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दौडचं केलं जातं आयोजन। आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात। भारतात एकूण 51 शक्तिपीठं। महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 शक्तिपीठे प्रसिद्ध। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक सजावट। मंदिरात दुपारी घटस्थापना केली जाणार। मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण। 3.5 शक्तिपीठांपैकी एक श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाचा आनंद। दुपारी 12 वाजता मंदिरात घटस्थापना। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात विशेष तयारी। आज सकाळी 5:30 वाजता मंगल आरती करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडलं जाणार। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आजपासून नवरात्र महोत्सवास सुरुवात। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मात्र घटस्थापना न करता नंदादीप प्रज्वलित करून साजरा होतो नवरात्र महोत्सव। बीडमध्ये जाधव वस्तीत पाणी शिरलं। अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी। नागरिकांचे प्रचंड हाल। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस। ग्रामीण भागातील घरांचं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नद्यांना पूर। जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास। सिल्लोड तालुक्यातील केळणा नदीला पूर। पुरामुळे परिसरातलं मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। बीडमध्ये सिंदफणा नदीला रौद्र रूप। नदीच्या महापुराचं पाणी शिरूर शहरात शिरलं। दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील साहित्य वाहून गेलंय। मालेगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। कांद्याचं रोप, डाळिंब, मक्का, टोमॅटो आणि पिकांची नासाडी। शेतकरी संकटात। बीडमध्ये निसर्ग कोपला। चौसाळा मंडळात अतिवृष्टी। जनावरांचा खाण्याचा कडबा आणि शेती उपयोगी साहित्य गेलं वाहून। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान।
पैठणमध्ये पावसाचा कहर, तालुक्यामध्ये 693 मिलीमीटर पावसाची नोंद. सिल्लोड तालुक्यातील बहळा नदीला पूर आल्याने महामार्ग ठप्प. बीड शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस, माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला. शेती पाणीखाली गेल्याने शेतकरी हवालदिल. जालन्यात मुसळधार पाऊस, कुंडलिका नदीला पूर तर पुलावरील वाहतूक मोठा अडथळा निर्माण. सोलापूरच्या बार्शी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचं थैमान, शेताला तळ्याचं स्वरूप. पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबीन आदी पिकांचं प्रचंड नुकसान. सिल्लोडच्या कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्या पूर, शेतात पाणी शिरलं. बीड शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस, माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. अनेक नद्यांना पूर तर शेकडो गावांचा संपर्क तुटला. पैठणमध्ये सराफनगर भागात पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात, नागरिकांची मोठी तारांबळ. नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्यामुळे घरात पाणी शिरल्याचा नागरिकांचा आरोप. बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेकडो हेक्टर शेती पीक पाण्याखाली. बीडच्या आष्टी तालुक्यात पावसामुळे मळेवाडी वनवेवाडीचा संपर्क तुटला. तालुक्यातील अनेक नदी नाले ओढ्यांना पूर, तर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी. सीना नदीला पूर आलाय, तर बोलेगाव आणि वारुळाचा मारुतीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद. पावसामुळे रस्ते, ओढे, नाल्यांना नदीचं स्वरूप. पंढरपुरात माळशिरस तालुक्यातील वेळापूरला अतिवृष्टीचा फटका. अकलूज सांगोला मार्ग बंद, तर ओढ्यावर पावसाचे पाणी आल्याने 12 तासांपासून वाहतूक ठप्प. सांगोल्यावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प. हिंगोलीच्या डोंगरखडा भागात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. सोयाबीन पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल. सेनगाव, आजेगाव, गोरेगाव मंडळात अतिवृष्टी. सिल्लोड तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस. घाटनांदरा, चारनेर, आमठाणा आणि इतर भागात जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर, पुलावरून पाणी वाहत असल्याने घाटनांदरा सिल्लोड संपर्क तुटलाय. तर बहला नदीला पूर आल्याने आमठाणा गावाचा संपर्क तुटला. धाराशिवच्या भूमपर्डा तालुक्यात पावसाचा कहर. पाझर तलाव ओव्हरफ्लो, अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तर पुराच्या पाण्यात मृत्यू, जनजीवन विस्कळीत. यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत, 50,000ची मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी. पैठणमध्ये पावसाचा हाहाकार, शेतकऱ्यांची उभे पिकं पाण्याखाली, तर सोयाबीन, उडीद, कांदा पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात अडकल्या शेळ्या. अडकलेल्या शेळ्यांची गावकऱ्यांनी केली सुटका. अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. संत्र्यांची फळगळती थांबेना, उत्पादनात देखील घट. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी. आजपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू. जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त. नवरात्रीत देशातील नागरिकांना अनोखं गिफ्ट. आजपासून तूप, चीज, बटर, स्नॅक्स, केचप, जॅम, सुकामेवा, कॉफी आणि आईस्क्रीम यासारख्या सामान्य ग्राहकोपयोगी वस्तू स्वस्त होणार. टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीन सारख्या लक्झरी वस्तू देखील आजपासून स्वस्त होणार. तसंच कार आणि टू व्हीलर ही जीएसटी कमी होणार. बहुतेक औषधं आणि फॉर्म्युलेशन्सवर 5% जीएसटी. ग्लुकोमीटर आणि डायग्नोस्टिक किट सारख्या वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी झाल्याने सामान्य माणसांसाठी औषधांच्या किमतीत कमी होणार. सिमेंटवरील कर 28%वरून 18%वर. गृहनिर्माण व्यावसायिकांना मोठा लाभ होणार. सेवा क्षेत्रांमध्ये आरोग्य क्लब, सलून,
फिटनेस सेंटर, योगा इत्यादींसह सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य सेवांवरील जीएसटी आयटीसी 5%वर. ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरू होणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन. मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. वैभव खेडेकरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश. उद्या दुपारी 2 वाजता करणार भाजपात प्रवेश. पंतप्रधान मोदींची जीएसटी घोषणा खोटारडेपणा. मोदींची पत्रकार परिषद 8 ऐवजी 5 वाजता झाली. भारत पाकिस्तान सामना बघता यावा म्हणून वेळ बदलली. संजय राऊतांची टीका. सामन्यावेळी पाकिस्तानच्या एका खेळाडूने गोळ्या झाडण्याची ॲक्शन केली. बंदुकीची ॲक्शन कुणासाठी? भाजपची लोक पाकिस्तानचा निषेध करण्यास घाबरतात. कालच्या सामन्यावर मोठी सट्टेबाजी झाली. राऊतांची सामन्यावरून टीका. जय शहा काल मुंबईत असल्याची माहिती. जय शहाने ठरवलं तर पाकिस्तानवर बंदी आणू शकतात, राऊतांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी. गर्जना ठाकरेंची असा टीझरमध्ये उल्लेख. मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे लक्ष. पाकिस्तानच्या कुरापतींना भारतानं नेहमीच जोरदार उत्तर दिलं. पाकिस्तानी खेळाडूंनी कितीही सेलिब्रेशन केलं तरी मैदानात भारतच विजयी. खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य. आयआयएम मुंबईचं पुण्यात केंद्र सुरू होणार. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता. पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. महेंद्र थोरवेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. आमच्या नेत्यांवर टीका करार तर लक्षात ठेवा. राष्ट्रवादीच्या आमदारांचा सेनेला इशारा. रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे वाकयुद्ध सुरूच. सुनील तटकरे यांना गाठण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्यानं जशास तसं उत्तर देण्यास मावळातील मावळे तयार. सुनील शेळकेंचं रायगडातील शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्युत्तर. ठाकरे हा ब्रँड नाही, विचार आहे. ब्रँड व्यापारी लोक उभा करतात तर विचार संघर्षातून उभा झालेल्या चळवळीतून निर्माण होतो. तुमचा व्यापारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही. संदीप देशपांडे यांचं ट्विट. मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ऊर्जा पॅनलची बाजी. ऊर्जा पॅनलच्या उषा तांबे अध्यक्षपदी विजयी. निवडणुकीत भाजपच्या पॅनलचा धुवा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.